तसेच पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारतात ज्यांचे ख्याती पसरलेले आहे, जे प्रेरणादायी आहेत, माझे तरी आहेत, असे सन्माननीय नितीन बानुगडे पाटील साहेब आज इथं आपल्या गावाला लाभलेले आहेत। सर्वप्रथम मी गावचा प्रथम नागरिक म्हणून त्यांचे इथे सहर्ष स्वागत करतो। आपणा सर्वांना माहीतच आहे, मागील 15 वर्षापासून आम्ही इथं शिवजयंती साजरा करतो आणि त्यामार्फत गावामध्ये खूप काही सामाजिक उपक्रम जर त्या वर्षी राबवत असतो। लहान मुलांच्या स्पर्धा असतील ते असतील, तसेच वयोवृद्धांचा सन्मान असेल, मिलिटरीमनचा सन्मान असेल, गावामध्ये ज्या आपल्या शाळेमध्ये सर्वप्रथम मुलगा येतो मुलगी येते त्यांचा सन्मान असेल, क्रीडामध्ये जे कोणी प्रथम येतात किंवा गावाचं नाव रोशन करतात त्यांचा सन्मान असेल, जे इतर गोष्टीमध्ये कार्यरत असतात जसे शेतीमध्ये असेल, कृषी उद्योगामध्ये असेल, अजून कुठल्या वकील क्षेत्रात असेल, डॉक्टरी क्षेत्रात असेल, ज्यांनी उल्लेखनीय कामं केलेत त्यांना इथं बोलवून त्यांच्या हस्ते सन्मान करणं जर त्या वर्षी आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये राबवत असतो। त्यातूनच असा एक आपल्या गावाला काहीतरी प्रबोधनात्मक किंवा प्रेरणात्मक शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती व तसेच चालूच्या घडामोडीवरती एक छान व्याख्यान आपल्या गावामध्ये व्हावं यासाठी या व्याख्यानाचे श्री म्हणेन मी त्यांना, ज्यांच्यामुळं खरंच एक छोटंसं उदाहरण देऊन मी संपवतो कारण सरांचंही भाषण होणार आहे। सर, माझं शिक्षण मगाशी तुम्हाला मी म्हणालो मी रशियाला झालं। रशियावरून 2002ला मी गेलो होतो, 2008ला मी माघारी आलो आणि आल्यानंतर सर दिल्लीमध्ये मी पुढच्या शिक्षणासाठी तयारी करत होतो। तेव्हा काय 4G मोबाईल वगैरे नव्हते, छोटे स्मार्टफोन यायचे आणि त्याच्यातून मोबाईलवरून महाराष्ट्रातून कोणीतरी छोटे छोटे असे क्लिप्स ब्लूटूथ मार्फत कोणीतरी घेऊन यायचं, मग ते आम्ही आमच्या ब्लूटूथमध्ये बघायचो। त्यामध्ये सर सर्वात पहिले व्याख्यान मी सर तुमचं पाहिलं आणि ऐकलं। मी इतका प्रभावित झालो तिथून की म्हणलं काय सरांचं कुठल्या लेवलवर काय सांगतात, किती लोकांना जाण करण्यासाठी किती तळमळीनं आत्मनीत म्हणजे पोटाच्या तिडकीपासून म्हणू शकतो आपण। मला फारसं बोलता येत नाही खरं, तेवढी माझी भाषा शैली मराठीवर तेवढं प्रभुत्व नाही आहे सर, पण जर तुम्हाला सांगायचं असेल ह्याच गावचं सरपंच असेल किंवा सामाजिक कार्य असेल तर सरांचा तिथं छोटा पायाभूत मी 10-15% किंवा 20 त्याच्याहूनही जास्त सरांचाही त्याच्यामध्ये हातबोल आहे असं मी नक्कीच म्हणेन। कारण कुठल्याही गोष्टी करताना त्या माणसाला सुरुवातीला त्याला तिथं तेवढं त्या लेवलचं शिक्षण द्यावं लागतं, तेवढं जाणकार व्हावं लागतं। जर इंग्रज नुसते आपल्यावर राज्य करून गेले, हे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं का आपल्याला त्रास दिला की आपल्याला अन्याय केला हे कळायला सुद्धा ज्ञान लागतं, तेवढं शिक्षण लागतं। अन्याय होतोय का नाही हे कळण्याला सुद्धा तिथपर्यंत तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे असं मला तरी वाटतं। पण सरांनी ज्या पद्धतीने त्या टायमाला मी ऐकलं आणि परदेशात असताना बाहेरून आल्यानंतर गावाविषयी राहिलेली आत्मीयता, काहीतरी गावासाठी करू, काहीतरी धडपडू, आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात माणसाच्या आयुष्यात आणि सरांचं नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये योगदान राहिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की आज आपल्या गावामध्ये ह्या सर आपल्याकडे आलेले आहेत आणि नक्कीच ह्या व्याख्यानातून नक्कीच आपल्या ह्या युवा पिढीला आता जे बसलेले लहान मुलं आहेत जे इथे येऊ शकले नाही, कोणी माईकवर ऐकत असेल, कोणी यूट्यूबवर बघत असेल आता चालूला, नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही बदल घडेल, त्यांना काहीतरी घडेल प्रेरणादायी, एवढंच या निमित्तानं मला इथं सांगू इच्छितो आणि सरांचं पुन्हा एकदा सरचं इथं स्वागत करतो आणि इथं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सह्याद्री प्रतिष्ठान आष्टी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा या नगरीचे सरपंच डॉक्टर अमिजी व्यवहारे, मंचावर उपस्थित असणारे माजी सरपंच काकासाहेब पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व संचालक सहकारी आणि उपस्थित आपण सर्व, गाव पैशाने मोठा होत नाही, गाव आकाराने मोठा होत नाही, गाव लोकसंख्येनं मोठं होत नाही, गाव मोठं होतं ते त्या गावात किती मोठी माणसं तयार झाली याच्यावर। त्या मोठ्या माणसांच्या घडण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं ही प्रबोधनमाला आयोजित करण्यात आली।
खरं तर पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण कुठलंही असो, ते जिंकायचं तर पहिल्यांदा मन जिंकणं फार महत्वाचं. वर्धमानाने उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो, कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर. ही सगळ्यात मोठी त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. त्यामुळे माणसाची मनं घडणं हे फार अत्यंत गरजेचं असतं. संस्कारांनी तुमचे विचार घडतात, विचारांनी तुमचे आचार बनतात, आचारांनी तुमच्या सवयी घडतात, सवयीनी तुमचं चारित्र्य घडतं आणि चारित्र्यानं तुमचं चरित्र घडतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा माणूस गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसांच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाला छत्रपती शिवाजी महाराज निघाले, आंध्र प्रदेशात आले आणि आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराजांनी मंदिरात दर्शन घेऊन महाराज बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. आताच्या भाषेत त्यांना सांगता आलं असतं तो भाग कुठे माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्यातही होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. या राजांचं अस्तित्व इथं राहिलं हवं, या राजांकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. काय करता येईल, काय करता येईल. अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे. कधी गेलात आंध्रात तर जरूर जाऊन या. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटक मध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीन तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत, सहज पराभूत करता येतील. त्याने मोजकं सैन्य घेतलं, त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केला. हे जर महाराजांना कळलं तर त्या दादाजींनी प्रचंड फौज उभा केली, पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्रदिशी मागं वळाल्या.
स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई देसाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदर सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची कैदी आहे, मी तुमची दोषी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून चोळी बांगडीसाठी आमच्याकडून यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा ऐसा राजा होणे नाही. मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. 350 वर्षापूर्वी महाराज जे राजकारण करतायत ते मूल्यांवर करतायत. आता भले आताच राजकारण अर्थकारणावर चालू असेल, पण आपल्या प्रत्येक घटनेतून प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी एक मूल्य दिलं, एक संस्कार दिला. महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त आदेश दिला, परस्त्री माते समान, बाई माणसाला हात लावायचा नाही. आपल्याच राज्यातल्या नव्हे, शत्रू राज्यातल्याही स्त्रीला हात लावायचा नाही. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. शाहिस्ता खानाची बोटे छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. हुजूर हुजूर हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलतंय? शाहिस्ता खान सारखा कट्टर वैरी. हे चारित्र्य हेच राष्ट्राचं चरित्र झालं. इको कमी करायचं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी दिलेला हा सगळ्यात मोठा संस्कार आहे. एकीकडे महाराज शत्रूच्या स्त्रीला सुद्धा बहीण मानतात, तिला मातेसारखा सन्मान देतात. त्याच महाराजांच्या महाराष्ट्रात मात्र ताई म्हणून बसमध्ये बलात्कार केला जातो. प्रश्न पडतो, आम्ही महाराजांचे विचार किती आमच्यात रुजवले? कुठल्या दिशेला नेमकं चाललो आहोत आम्ही? त्या राजाच्या पाटलाने का गरीबाची पोर दिवसा ढवळ्या उचलली, दिवसा ढवळ्या तिला भोगली. त्या पोरीनं अब्रूची माती झाली म्हणून स्वतःला विहिरीत झोकून दिलं. वार्ता राजांच्या कानी गेली आणि नरसिंह संतापला. जे हात त्या बाईच्या पदराकडे गेले, कलमकाराचे हात तोडा, पाय तुरंत चौरंग करा त्याचा. राजाच्या पाटलाचे हातपाय तोडले, चौरंग केला. ही शिक्षा देताना महाराजांचं वय किती होतं माहितीये? फक्त 16 वर्ष. या देशातला सगळ्यात जलद गतीनं फास्ट ट्रॅक वर चाललेला एकमेव खटला हा. जागेवर निकाल
चौरंग करा त्याचा. 16 वर्षाच्या शोभा राजांचा हा निकाल मासाहेबांनी ऐकला. राजाने विचारलं, मासाहेब आम्ही योग्य केलं ना? आणि मासाहेब म्हणाल्या, त्याचे पातक इतके घातक की जिवे का ठेविला. राजे म्हटले, मासाहेब बरोबर, अशांना ठारच मारायला हवा, पण आम्ही जाणीवपूर्वक हातपाय तोडून याला जिवंत ठेवला, कारण हा हातपाय तोडल्या अवस्थेत जिवंत राहील, आला गेलेला याच्याकडे पाहिल आणि समजून घेईल. या स्वराज्यात जर परत कोणी बाई माणसाला हात लावला तर त्याचा राजाचा पाटील केला जाईल. परत कोणी हे धाडस करणार नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांनी दिलेला हा आदर्श आहे. 350 वर्षापूर्वी काय होतं महाराजांकडे? राज्य निर्माण केलं महाराजांनी. ना सैन्य, ना संपत्ती, ना साधन, काही नाही. म्हणजे महाराज शून्यातनं राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तोरी पट्ट्यानी बांधताच, अरे लढ की. तुम तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही बे. चो बाजूने अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर असते मुंगी, पोचते ना ध्येयापर्यंत. अरे मुंगी ध्येयापर्यंत पोचते, आपल्याला अडचण काय आहे? ध्येयाच्या दिशेनं जाणाऱ्या मुंगीच्या वाटेत एखादा अडथळा ठेवा, एखादी काठी ठेवून द्या. अडथळा आला म्हणून मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती सरळ काठी पार करते आणि पुढे निघून जाते. जाऊच द्यायचं नाही मुंगीला. वाटेत एखादा दगड ठेवा, आता दगड आडवालाय, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, सरळ दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. पाणी होता मुंगीच्या वाटेत, पाणी वाहे म्हणून वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, सरळ पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. अरे एवढीशी मुंगी माघार घेत नाही, आम्ही का माघार घेतो? आमची पोरं नुसतीच कारण सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उगा आपली पोर, आम्ही गरीब आहे ना, अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं आम्हाला शिवचरित्रानं. काय आहे महाराजांकडे? सैन्य नाही, कवायती फौज आहेत नाही, शस्त्र काही नाही. महाराज असं म्हटले, कुणी तलवारी दिल्या तर लढीन म्हणतो, कोणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो. नाही ना, कारण नाही सांगत बसले. अहो रानावनातली डोंगर दऱ्यातली 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला का मी तलवारी शमशेर लपून ठेवतो आणि विटी दंडूचा खेळ चालू करतो. म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबा राजांना कळवायची. कोणी अनोळखी येत आहे सावध राहा. शिवबा राजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशेर लपून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलू की राजांना मग सांगतो.
त्या खुन्याचं पोर म्हणलं तो थांब हतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायचे. राजा म्हणले ते पाठवू ना. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतो तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असं करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल ये आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटलं राज उद्यापासून येतो की जी. कार नाही बापाला सांगावा दिला असता. राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही. ते नाही कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली. त्या शेजाऱ्या खोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि छत्रपतींच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. रानावनातल्या पोरांमधनं काय अफाट सामर्थ्याची माणसं तयार केली महाराजांनी. काय अफाट सामर्थ्याची. प्रत्येकात क्षमता असतात, त्या कळायला हव्यात आणि कळल्या तर त्याचा समाजासाठी वापर व्हायला हवा. महाराजांनी ते केलं. एल्फिस्टन नावाचा इंग्रजांचा शेवटचा गव्हर्नर तो विचार करतोय की 6,500 मैल लांबीवरनं इंग्लंड नावाच्या देशातनं आम्ही मुठभर इंग्रज आलो आणि या अफाट पसरलेल्या हिंदुस्थानवर आम्ही 150 वर्ष राज्य केलं. आमचं आम्हालाच कळेना आम्हाला हे कसं शक्य झालं. आणि तो कसं शक्य झालं याचं उत्तर लिहिताना लिहितो इथल्या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे शौर्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे धाडस नाही असं नाही, इथल्या लोकांकडे पराक्रम नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सगळं आहे. पण या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथली माणसं विसरलीत. ह्या देशातल्या एकाच महापुरुषाला कळालं या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो पुढं लिहितो आणि इथली माणसं त्याच शिवाजी महाराजांना विसरली म्हणून आम्हाला इथं 150 वर्ष राज्य करता आलं. छत्रपतींच्या विचारात किती ताकद असेल, मग काय सामर्थ्य असेल. बंगालची फाळणी होते, बंगालमध्ये संतापाची लाट उसळते, वंगभंग चळवळीला सुरुवात होते आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोर प्रेरणा गीत लिहितात. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयोस्तो शिवराय. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू होते आणि त्या जातीविरोधी चळवळीला गती मिळावी म्हणून तमिळ लेखक सी.एन. अण्णादुराई तिथे एक नाटक उभा करतात. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. शिवाजी काव्यम या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. त्या नाटकात त्यांनी ही भूमिका इतकी अप्रतिम केली की या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. ज्याने शिवराय अभ्यासले, ज्याने शिवराय अनुभवले तो शिवमय झाला. इतकं प्रचंड सामर्थ्य असं क्षेत्रच नाही कुठलं की ज्या क्षेत्रामध्ये महाराजांनी अफाट सर्वोत्तम कामगिरी केली नाही. कुठलंही. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये? महाराज प्रेरक झाले. या रानावनात डोंगर दऱ्यात उगवलेल्या पोरांच्या मध्ये जे आहे ते त्यांनी बाहेर काढलं आणि त्यांचा स्वराज्यासाठी उपयोग करून घेतला. सगळ्यात महत्वाचं आहे स्वराज्य उभा करायचा असू द्या नाहीतर ग्रामस्वराज्य उभा करायचा असू द्या, गावातल्या माणसांमध्ये जे आहे त्या गुणांचा वापर जर करून घेतला तर आपोआप हवं ते घडवता येतं. हे सगळ्यात महत्वाचं. आमच्यात सगळ्या क्षमता येतो. अडचण आमची अशी की आम्हाला माहितच नाही. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे 100 मीटर पळशील का?
मग हळूच म्हटला 100 मीटर म्हणजे किती. मला लक्षात आलं काय ते. मी त्याला म्हटलं काय खेळ खेळतोस का नाही. म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय. तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर काढणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून त्या गेट पर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का. म्हटलं करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का, 100 मीटर पळायचंय. नाही करतो ना प्रयत्न. मग त्याला मी विचारलं बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल. तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे सांग ना. मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं 100 मीटरला. अरे अमेरिकेच्या हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद सांग, 20 सेकंद सांग, 25 सेकंद सांग, का 5 मिनिटं. हो माझं मला माहिती आहे ना. अरे बाबा सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7. मग कुत्र मागं लागलं होतं. 7 सेकंदात 100 मीटर पार करायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली, संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत. चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला अडवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. अडथळे, अडचणी, संकटे यायलाच हवीत, कारण त्याच तुम्हाला घडवतात. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमच्या काळजामध्ये जिवंतच राहतील. कुणाला वाटत असेल ना माझ्या वाट्याला फार संकट येत आहेत, त्यांनी एकदा शिवचरित्र अनुभवावं. आयुष्यातला प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे. प्रत्येक. स्वराज्याला सुरुवात झाली आणि 7,500ची फौज घेऊन फतेह खान आला, मृत्यूचा. 40,000ची फौज घेऊन अफजल खान आला, मृत्यूचा. 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्ता खान आला, मृत्यूचा आहे. 3.25 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजे आला, मृत्यूचा आहे. महाराज आग्र्यात गेले, कैदेत. जिवंत परत येतील का खात्री नाही, मृत्यूचा आहे. पण या सगळ्या मृत्यूप्राय संकटावर मात करत महाराज विजयी झाले. महाराजांनी इतकं आयुष्य, आपलं कुठल्या संकटाचं काय आहे आपल्या आयुष्यात. दुसऱ्याच्या गावात एकटं जात नाही आम्ही, चुकलो तर. ओळखीचं पण कोण नाही. हजारो किलोमीटर लांबवर आग्र्याच्या कैदेत औरंगजेबाच्या पोलादी पाऱ्यात अडकलेत महाराज. काय मानसिकता असेल. महाराजांकडे एक अलौकिक गुण आहे, स्वतःच्या भावनांवर पराकोटीचं नियंत्रण. संकट माणसाला कधीच मारत नाहीत, संकटांची भीती माणसाला मारून टाकते. मगाशी डॉक्टरांचा आमचा विषय तोच झाला. कोरोना त्यांनी फार नाही माणसांना मारलं, कोरोनाच्या भीतीनं माणसं मेलीत. भीती घातक आहे सगळ्यात. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीतीची भिंत उभा असते. ही भीतीची भिंत ढासळली की मग यश स्वागताला येते. ही भीती फार. आणि भिणाऱ्याला सगळे घाबरवतात. निर्भया पुढे संकट सुद्धा शरण येतात. निर्भय व्हायला हवा. निर्भय काय विलक्षण आहे. कुरुक्षेत्रावर आपले सगळे सखे सोबती बघून धनुर्धरे असलेला योद्धा अर्जुन सुद्धा विचलित झाला, गोंधळला. रथातनं खाली उतरला. भगवान श्रीकृष्णला म्हणाला मी लढू शकत नाही, माझ्यात शक्तीच नाही. एवढा धनुर्धरी अर्जुन पण गोंधळला, विचलित. पण 50 वर्षाच्या आपल्या आयुष्यात एवढी संकट येऊन छत्रपती शिवाजी महाराज मात्र कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत, ना गोंधळलेले दिसत नाहीत. अफजल खानाच्या मिठीत गेले आणि अफजल खानानं पहिला कटारीचा वार केला. महाराज क्षणभर विचलित झाले असते तरी संपलं असतं सगळं. पण वार होऊन सुद्धा महाराज स्थिर राहिले आणि दुसऱ्या
क्षणी खानाच्या पोटात वाघ नको खुपसली, तिसऱ्या क्षणी पिचवा आणि दगा करत खान कोसळला. संकटात सुद्धा स्थिर राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात हा महाराजांकडे विलक्षण गुण आहे, विलक्षण. आमची अडचण काय माहिती आहे? आम्ही आमच्या पोरांना अभ्यासाचं नियोजन शिकवतो, आम्ही आमच्या पोरांना आर्थिक नियोजन कसं करायचं ते शिकवतो, पण आम्ही आमच्या पोरांना भावनांचं नियोजन कसं करावं ते मात्र शिकवत नाही. मासाहेबांनी शिवरायांना ते शिकवलंय. अत्यंत संकटाच्या काळात सुद्धा स्थिर राहिलं पाहिजे. भीतीचा क्षणही तुमच्या वाट्याला आला नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, महाराजांना आम्ही श्रीमंत योगी म्हणतो. योगी काय विलक्षण नियंत्रण असेल स्वतःच्या भावनांवर. बघा ना, हे भावनांवर नियंत्रण न राहिल्यामुळेच आजची समाजातली अनागोंदी आहे सगळी. एखाद्याच्या पोटात भास्कर चाकू खुपसून जातं, पकडल्यावर म्हणतो का रे का केलं? भावनेच्या भरात झालं. एखादा आत्महत्या करायला जातं, नशिबानं वाचतं, लोक विचारतात असं का केलं? भावनेच्या भरात झालं. जे काही वाईट होतं ते भावनेच्या भरात होतं. भावनेवर नियंत्रण ठेवायला हवं. शिवचरित्र आम्हाला ते सांगतं. तुम्ही जगावर विजय मिळवायच्या नादाला लागूच नका, आधी तुम्ही स्वतःवर विजय मिळवा, आपोआप तुम्हाला जग जिंकता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आधी स्वतःला जिंका, बस संपलं, जग जिंकल्याच जमा. महाराजांनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं. आमची अडचण काय झाली आहे? एकीकडे अफजल खान चालून आला. अफजल खान तो ज्यांनी शिवरायांचे पिताजी शहाजी राजांना कैद केला. अफजल खान तो ज्यांनी शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजांना ठार मारलं कनकगिरीच्या वेड्यात. तो अफजल खान भोसले कुलवंशात एकुलत्या एक उरलेल्या शिवरायांवर चालून आलाय. काय मानसिकता असेल हो एखाद्या आईची? कमासात जिजाऊ म्हणले असतील त्यावेळी महाराजांना, राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमायचं? नाही, एकुलते एक तुम्ही, तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? नाही अडवलं, नाही रोखलं. उलट निघताना राजेच मासाहेबांना म्हणाले, मासाहेब खान बलाढ्य, यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर तशा या सौदामिनी कडाडल्या राजे नाहीच परत आला तरी जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या काळजीनं तुमची पावलं रेंगाळता कामा नये. जा, मेलात तरी चालेल. अशा संस्कारातून घडतात छत्रपती शिवाजी महाराज. आमची पद्धतच बिघडली. आमचा मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. संपला विषय आमचा. बघा, कधीतरी लहान मूल घरात असतं, आई स्वयंपाक करत असते, ते रांगत रांगत हळूच अंधाराच्या दिशेनं पुढे निघतं. आईचं लक्ष जात, आई सांगते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं, ये. ती तिथंच थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते परत अंधाराकडे झेपावतं. जन्माच्या धाडस त्याच्यात आईच हो. त्याला कुतूहल आहे, उजेडात काय त्याला कळतंय, अंधारात काय ते त्याला बघायचंय. ते झेपावतं. आई बघते, संतापते, सांगितलं नाही जायचं. अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. ते परत थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते परत अंधाराकडे झेपावतं. तशी मात्र आई संतापते, उठते, त्याला उचलते, लांब नेऊन ठेवते आणि सांगते, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो. त्या मुलाच्या अचेतन मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. बरं मला सांगा, एवढ्या संख्येनं तुम्ही बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ पोराच्या डोक्यात का घालता? आमची अडचण काय माहितीये? पोरग शाळेत जायला आधीच इंग्रजी अवघड असतं बाळा. अरे कशाला त्या इंग्रजीचा भाऊ घालता डोक्यात त्याच्या? कुणी एखादं जे गणितात नापास झालंय ते सांगतं त्याला, गणिताचा अभ्यास करो, लय अवघड. अरे तू गप ना बाबा, का डोक्यात भाऊ घालतो त्याच्या? अस्तित्वात नसलेली भीती आम्ही निर्माण करून ठेवतो, अस्तित्वात नसलेली. मासाहेबांनी शिवरायांना सांगितलं, या जगात अशक्य काहीच नाही आणि भिण्यासारखं तर अजिबातच नाही.
संकटापासून पळून जाऊन संकटांवर विजय मिळवता येत नाही. संकटांशी लढून आणि संकटांशी भिडूनच संकटांवर विजय मिळवता येतो, हे पहिलं लक्षात असू द्या. लढायला शिकवा पोरांना, भिडायला शिकवा, जे मासाहेबांनी महाराजांना सांगितलं. भीतीवर विजय मिळवायचा एकमेव पर्याय आहे आक्रमण. कशाची भीती वाटते? आक्रमण. बचावाचा सर्वोत्तम मार्ग आक्रमण. पर्यायच नाही दुसरा. तुम्ही आज टाळाल, उद्या टाळाल, परवा पळाल, चौथ्या वेळी ते समोर येईलच. जिंकायचा एकच मार्ग आहे आक्रमण. महाराजांनी ते केलं. शत्रू कुणी असू दे, माघारी फिरल्याची नोंद नाही, महाराज शरण गेल्याची नोंद नाही, अजिबात नाही. आक्रमण किती बलाढ्य असू देतो, सगळ्यात महत्वाचं आहे ते. सगळ्यात आमच्या पोरांमध्ये हे धैर्य, हे धाडस, हे साहस बिनवायला हवं. मासाहेब जिजाऊंनी शिवरायांमध्ये ते 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 भिनवलंय. अशक्य काय आहे? काहीच नाही या जगात अशक्य. अहो, जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे शिवचरित्र. अवघ्या 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय महाराजांनी. 750 वर्षात जगाच्या पाठीवर असा इतिहासच घडला नाही. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाच्या दिशेनं धावायला हवं, दुसरं काही बघायचंच नाही, अजिबात नाही. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास. बस एकदा तुमचं ध्येय ठरलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नियोजन. ते ध्येय गाठायचं नियोजन. महाराजांना आम्ही व्यवस्थापनाचे विश्वगुरु म्हणतो, मॅनेजमेंट गुरु. त्यांच्यासारखा गुरुच नाही. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो, ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या दिवस ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या दिवस ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आणि सगळ्यात महत्वाचा आत्मविश्वास होता. तुम्हाला यश तुमचा आत्मविश्वास देतो. महाराजांना माहिती आहे 4000 घोडे घेऊन आला अफजल खान. आपण खान मारणारच आहोत, घोडी आपल्याला मिळणारच आहेत. भले 4000 2000 पळून जातील, पण या प्रसंगात 2000 घोडी आपल्याला मिळणारच. काय विश्वास आहे. आणि मिळाली. खान मारलाच ठरल्याप्रमाणे. 2000 घोडी मिळाली, पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, मग काय उपयोग? का नाही, मला चालवता येत नाही ना, उपयोग काय गाडीचा? मग 2000 घोडे मिळाले, पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील, उपयोग काय? महाराजांचं नियोजन बघा. 10 नोव्हेंबर ज्या दिवशी खान मारला, त्या दिवसाच्या 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा विश्वास करेनाच, हे महत्वाचं. 12 वर्षाच्या शिवबाराजे, 12 वर्षाचे मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील, आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. आता पुण्याकडे जाणाऱ्या आपल्या 12 वर्षाच्या या पुत्राला एका पित्यानं जाताना काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई सांगते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित.
मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराज निघाले. ते का पित्यानं जाताना काय द्यावं? ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजथे. एक पिता आपल्या पुत्राला सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय खात्री आहे? पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचे आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे, आम्हाला खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजे असं नाही म्हटले, नाही तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. अशक्य नसतंच काही, तुला जमणार नाही का म्हणायचं, जमणारच. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेली हीच मुद्रा शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपतींची अधिकृत मुद्रा म्हणून घोषित केली. पित्यानं दिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. शहाजीराजांनी 12वी वर्षी दिलेल्या त्या छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं. हे अष्टप्रधान मंडळ न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात, हे ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखं आहे. तर डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात की ही अध्यक्षीय लोकशाहीची रचना आहे. अष्टप्रधान मंडळात लष्कराचा फक्त एकच माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, पण उरलेले 7 सगळे मुलकी प्रशासनाचे आहेत. स्वराज्य उभा राहिलंय. आता उभारलेल्या स्वराज्य सुराज्य करायला हवं. स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य. हे राज्य कुणासाठी आहे? मला सत्ताधीश व्हायचं म्हणून नव्हे, तर रयतेचं राज्य निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची धारणा आहे. लोककल्याण. 7 मंत्री लोककल्याणासाठी नेमलेत आणि राज्याच्या रक्षणासाठी फक्त 1 मंत्री आहे. राजांचं लक्ष आहे ते लोककल्याणावर आहे. नाहीतर बघा ना, महाराजांनी राज्य उभा केलं. महाराजांनी आपल्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य, शिवराज्य नाही. ठेवलं असतं तरी अभिमानच वाटला असता आम्हाला, पण महाराजांनी राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य माझं राज्य. अरे माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली भरली फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला तयार झाली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एकतरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. ते सांगितलं महाराजांनी. हे तुझं राज्य आहे, तुझं आहे ना, तुला लढलं पाहिजे. शिवचरित्र ही जगण्याची नव्हे, मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचंय आणि तानाजी म्हणायचा राज डावा आपला, तसा यसाजी म्हणायचं ताना आम्ही आहे ना अजून, तसे बाजी म्हणायचं यसाजी. कॉपसनं नंबर लावून बसलो का सर, मग ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे, इथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेकांनी गिरिदुर्ग, अनेकांनी भूदुर्ग. माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. कुणी घ्या, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, खडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. बघा ना, आमचा तानाजी पोराचं लग्न काढतो, पत्रिका द्यायला महाराजांकडे जातो आणि राजे म्हणतात तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सर्दीशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. पन्हाळा ताब्यात आला, सिद्धीने वेढा घातला. महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि महाराजांना आठवण आली नव्यानं स्वराज्यात आलेल्या, 6 महिन्यापूर्वी ओळख झालेल्या हुबहू आपल्या सारख्या दिसणाऱ्या शिवा काशीतला. महाराजांनी बोलावणं धडलं.
शिवा येता झाला हुबहू राजांसारखा. महाराजांनी विचारलं, शिवा, हे शिवा, आमचं रूप घेशील? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणला, होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे हो फक्त. या 6 महिन्याच्या ओळखीत महाराजांनी त्याच्या उरात असं काय पेरलं असेल की शिवा काशीत मरायला तयार व्हावा. पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं त्या वादळी किर्रा पावसाळी रात्री महाराज बांदल फौज आणि बाजीप्रभूंना सोबत घेऊन विशाळगडाच्या रोखानं निघाले. गजखंडीत आले आणि बाजीप्रभूंना शत्रूची चाहूल लागली आणि बाजीप्रभू राजांना म्हणाले, राजे, निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजेनिशी आम्ही ते झुंजितो, साहेबकारी मरितो. नाही बाजी, सोबत जाऊ. तसे कडाडले बाजी नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. अखेर राजे पुढे निघाले आणि निम्या फौजेनिशी या गजखंडीमध्ये बाजी झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला. जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचत त्यांच्या तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडत नाही. तोफांचे आवाज झाले आणि मग शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावनखिंड झाली. त्याग, समर्पण ही फार महत्वाची गोष्ट असते एखादं ध्येय गाठायचं असेल तर. सगळ्यात महत्वाचं, गावाने तुमच्यासाठी काय केलं याचा विचार नका करू. तुम्ही गावासाठी काय करता आहात त्याचा विचार करा. तुमचा त्याग काय, तुमचं समर्पण काय. 350 वर्ष झाली आम्ही तानाजींना विसरू नाही शकत, बाजीप्रभूंना विसरू नाही शकत, शिवा काशींना विसरू नाही शकत. का? जीवन समर्पित करून टाकलं या स्वराज्यासाठी, महान ध्येयासाठी. सगळ्यात महत्वाचं आहे ते. महाराजांनी सुद्धा आपल्या रयतेची पोटच्या पोरासारखी काळजी घेतली हो. बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, बांदल फौज त्या गजखंडीत सगळे मारले गेले. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराज त्याच्यानंतर त्यांच्या सिंध या गावी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि बाजी फुलाजी प्रभूंच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. ठीक आहे, जी मुलं वयात आली त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जाईल, पण काही सैनिक असतील त्यांची मुलं लहान, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल प्रवेशी गृह उभारलंय. आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्यातून केलं जायचं. ते योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं. काही सैनिक असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी. आता त्याच्या पश्चात तिचं काय? आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी 350 वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. त्याच्या विधवा पत्नीला पेन्शन किती त्याची व्यवस्था ठरली. तो सैनिक युद्धात मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, धारातीर्थी पडला. आता त्याच्या पश्चात घरी फक्त वृद्ध माता पिता. आता त्याच्या पश्चात त्यांचं कसं? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी 2.5 शेरी नावाची योजना आणली आहे. स्वराज्यातून दरमहा 2.5 शेर धान्य आपल्या सैनिकांच्या माता पित्यांना दिलं जायचं. पोरापासून थोरापर्यंत सगळ्यांची काळजी घेतली महाराजांनी. हे लोककल्याणकारी राज्य आहे. महाराजांनी सगळ्यात मोठी गोष्ट केली. हे स्वराज्य कशासाठी? महाराजांच्या राज्याचा वचननामा काय होता? वचननामा एकच, सर्वास पोटास लावणे आहे. या मातीत उगवलेला प्रत्येक जण सुतार, लोहार, चांबार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आखरी, भंडारी, ब्राह्मण, मराठे सारे पोटाला लागले पाहिजेत. महाराष्ट्रात आज मिती 450 किल्ले आहेत. पैकी 360 स्वराज्यात होते. पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याच्या खिशात दाम आलं पाहिजे, अर्थव्यवस्था गतिमान झाली पाहिजे.
महाराजांनी फक्त आरमार नाही निर्माण केलं, नेव्हीचे जनक आहेतच, पण मर्चंट नेव्हीचे जनक म्हणून सुद्धा मला महाराजांचा उल्लेख करावा लागतो. गडकोटांबरोबर महाराजांनी त्या काळात 5 ते 6 आंतरराष्ट्रीय बंदरं उभारली. मराठ्यांचा व्यापार युरोप, इराण, तुर्कस्तान पार मस्कत पर्यंत चालायचा. कोण म्हणतं मराठी माणसाला व्यापार येत नव्हता? 350 वर्षापूर्वी मराठे पार मस्कत पर्यंत व्यापार करायला जायचे. अर्थव्यवस्था शिलकीची, तुटीची कधी नाहीच. शेतकऱ्यांसाठी तर किती काम केलं महाराजांनी. पहिलं धरण महाराजांनी बांधलंय. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबिल ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसिंचनाची पहिली योजना छत्रपती शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा येतकलिमी उद्योग चालू केला, तो भाग वेगळा. पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि प्रशासन सांगतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी ती राबवली. आता आमच्याकडे ग्राम स्वच्छता अभियान आली, हागणदारी मुक्त गावांची घोषणा झाली. महाराजांनी उभारलेल्या कुठल्याही किल्ल्यावरचा 350 वर्षापूर्वी उभारलेली शौचालय तुम्हाला अजूनही दिसतील. रेन हार्वेस्टिंगचे प्रयोग महाराजांनी सगळ्या गडकोटांवर केले. कुठल्याही मोटार इंजिन शिवाय पाणी गडावर कसं खेळतं ते एकदा बघून या. 1962ला दुष्काळ पडला, महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या, पण रायगडावरच्या गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी आहे. 72च्या दुष्काळात रायगडावरनं पाणी खाली आणलं. ही शिवकालीन पाणी योजना कधीतरी पहा. दुष्काळ इतका प्रचंड पडलाय त्या काळात की त्याचं वर्णन करताना असं लिहितात की भुके पोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान परिस्थिती. पण एवढी भयान परिस्थिती असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी मरायला शिकवलं. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. केवढं अद्भुत काम आहे. या सगळ्याच्या बळावर रयतेची इच्छा होती स्वतःचं राज्य असावं आणि म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेक केला. दुर्गम दुर्गेश्वर रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. या अमलेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. राज्याभिषेक झाला, महाराज छत्रपती झाले. रायगडावरचा रेशमी रेखाटलेला भगवा आसमंताला सांगू लागला राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेब जंग पछाडत होता. त्यांनी त्याचा दूध भाऊ जो श्रीगोंद्याच्या शेजारी बहादूरगड नावाचा किल्ला आहे तिथं राहत होता. त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, पण नाव जोरात आहे. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. पूर्वी आपली नावं पण जोरात होती. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. स्वाभिमान दिला होता महाराजांनी. आता उगा आपल्याला हांजे करायची सवय लागली. पण याचं नाव जोरात आहे. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. औरंगजेबानं महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. पण तरी राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब संतापला. त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं या बहादूर खानाला, तू करतो काय, राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं राज्याभिषेक उद्ध्वस्त करायचा प्रचंड प्रयत्न केला, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. काय उत्तर आहे. तो सांगतो मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. पण औरंगजेबाचा राग या उत्तरानं काही कमी झाला नाही. तो राग तसाच राहिला आणि बहादूर खानाला भीती वाटली की औरंगजेबाचा आपल्यावरचा राग गेला पाहिजे, नाहीतर आपलं काही खरं नाही. पण औरंगजेबाचा राग कसा घालवायचा इथेही त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे टेबला खालनं दिलं म्हणजे टेबलावरनं काम होतं. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळायचा.
आपल्यावरचा औरंगजेबाचा राग जावा म्हणून बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी नगद 1 कोटी रुपये गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी, एवढा फक्त पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी मी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबाने पत्र वाचलं, 1 कोटी नगद, भले पटे शाबास, दे दे दे, लवकर 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 पाठवून दे, हितनं पुढे जरा नीट राहा. 1 कोटी म्हटल्यावर रागच गेला औरंगजेबाचा. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येते झाले. जी महाराज. हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. काय संवाद आहे बघा. महाराज सांगतायत, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं म्हणले की नाही, बरोबर आहे महाराज तुमचं, पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मलाही सर्दीची अलर्जी आहे, हो दे ना एवढा पावसाळा, बघू ना नंतर. प्रकारच नाही, प्रकार नाही. आमची अडचण काय झाली डॉक्टर साहेब, मग तुम्ही एखाद्या गावात काय काम करायचं म्हटला आणि एखाद्याकडे गेला, चल ना जरा गावासाठी करूया, तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आता आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आला म्हणून काय होतंय. खतरनाक. महाराज काय वैशिष्ट्य आहे, कारण देणारच कुणी नाही हो शिवचरित्रात. महाराजांनी फक्त सांगावं आणि मावळ्यांनी काम फत्ते करावं. हंबीररावांना सांगतायत, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. पण आणणं सोपं आहे. त्या बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000 फौज घेऊन गेलं पाहिजे. मग महाराजांकडे त्यावेळी 50,000 फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेती करायला गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली तर राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पनाच छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची, राज्य राखीव दल. हंबीररावांनी काय केलं, त्या 10,000 रिझर्व्ह फोर्स मधले 9,000 आपल्या सोबत घेतले, 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवून दिले. घेतलेल्या 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग केले. एक भाग केला 7,000चा, दुसरा भाग केला 2,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरनं निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत त्या श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. त्या करकुंब पासून बहादूरगड एका झेपेचा. हंबीरराव तिथं आणि उरलेली 7,000ची फौज त्यांच्या हाताखालचा सरदार घेऊन निघाला. तो रायगडावरनं पुण्यात आला आणि पुण्यातनं पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत नगरला पोहोचला आणि तो नगरवरनं श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे निघाला. जसं त्या 7,000 फौजेने नगर सोडलं आणि ते बहादूरगडाकडे निघाले, त्यांनी एकच कल्लोळ करायला सुरुवात केली, हर हर महादेव, जय भवानी, ढोल तसे बडवायला सुरुवात केली. अवघा हल्ला कल्लोळ उठला आणि मराठ्यांचा हा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधारात कमीत कमी सैन्यासह जाऊन बलाढ्य फौजेवर छापेमारी करायची ही महाराजाची युद्धाची शिवनीती. त्यामुळे शत्रूला पक्क माहिती आहे मराठे दिवसा येतच नाहीत, ते रात्रीच. त्यामुळे बहादूर खानाला खरंच वाटेना. पण तोपर्यंत हर हर महादेव चारोळी त्याच्याही कानावर पोचली. तसा बहादूर खान म्हणला, आ गए, आले. पण ज्या अर्थी दिवसा आलेत भयानक आले असणार.
कारण आपली 35,000 फौज आहे. आपल्या 35,000 फौजेशी लढाईला मराठे दिवसा आलेत, म्हणजे मराठे 50,000 तरी असणार. त्या बहादूर खानानं काय केलं, आपल्या बहादूरगडावरचे 35,000 सैन्य सगळं बाहेर काढलं, वॉचमन गेटमनच ठेवले तिकडं, आणि ते 35,000 सैन्य घेऊन निघाला मराठ्यांच्या रोखानं. तिकडून मराठे तावात हर हर महादेव जय भवानी, इकडून बहादूर खान आक्रमण, यलगार ताक ताक देन देन, दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, भयान दुमत चक्री मारणार. कडाडला बहादूर खान, आक्रमण, उसळले मराठे, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाला सुचायचंच बंद झालं. आला मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग, 1 मैल 2 मैल 3, मराठे माग वळूनच बघेनात. त्या बहादूर खानाला काय कळे ना, 4 मैल 5 मैल 6 मैल मराठे काय माग वळून बघत नाहीत. म्हटलं बहादूर खान म्हणला रुक जा गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000ची फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं आपलं सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 5-6 मैलच गेला असेल, तेवढ्यात त्याचा मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान, अरे काय पद्धत आहे करावं, अशा असते का लढाई? पण आता करतो काय येत आहेत मराठे म्हटलं. परत सगळं सैन्य वळवलं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. तिकडून मराठे द्वेषात आता घुसायचं आणि कापायचं. बहादूर खान सुद्धा तसाच पुढं. दोन्ही फौजा परत आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, भयान दुमत चक्रवर. कडाडले मराठे, आक्रमण, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. परत मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल मराठे थांबे पण ना, तर वळून पण बघेनात. 10 मैल झाले तरी मराठे पुढं. मग बहादूर खान म्हणला, रुक जाओ. गए, भाग गए. उगा हुलकावणी द्यायला आलते. मला वाटलं आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं सगळं सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. परत 5-6 मैलच गेला असेल, तेवढ्यात त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान संतापला, अरे काही लपाछपी चालली आहे करावं, काय असेल ते एकदाच लढा ना. पण त्याच वेळी त्याला कळलं, 2 वेळा झालंय, हे मराठे आहेत, काही करतील. त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं, सजग राहा, सावध राहा, सैतान है ये मराठे. कुठेही उगवतात, कुठूनही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. मरकर जो हटा सोमर हट्टा, मेल्याशिवाय हटत नाहीत. सावध सजग 2 वेळा हुलकावणी दिली. आता घुसतील आणि कापतील, पण एक लक्षात ठेवा, आता काय व्हायचं ते होऊ द्या. जातील तिथपर्यंत आणायचे, जातील तिथपर्यंत आणायचे, नाहीतर दिवसभर खेळवत बसतील आपल्याला. त्यांनी पक्क डोक्यात घेतलेलं, आता माघारी ना, आता जातील तिथपर्यंत. ठरलं. बहादूर खान निघाला, तिकडून मराठे सुद्धा द्वेषात आता घुसायचं आणि कापायचं. बहादूर खान संत आपल्याला, आक्रमण, यलगार ताक ताक दिन दिन करतायची फौज निघाली. बघता बघता परत दोन्ही फौजा आमने सामने आल्या. उसळे मराठे, जय भवानी, हर हर महादेव, आक्रमण, यलगार, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. पण आता ठरलं होतं बहादूर खानाचं, काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत आणायचं. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल नगर आलं. बहादूर खान मागच. मराठे नगर सोडून पुढं सुटले. बघता बघता मराठे शिरूरला पोहोचले. बहादूर खान मागच. तोपर्यंत मराठ्यांनी शिरूर सोडलं. बहादूर खान शिरूरला पोहोचला. जसा बहादूर खान शिरूरला पोहोचला, त्याचा एक सरदार म्हणला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चलते हैं. तू गाप, काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत आणायची. तू आता ऐकायला तयार नव्हता. तोपर्यंत मराठ्याने रांजणगाव गाठलं. बहादूर खान मागच. रांजणगाववरून मराठे पुण्यात घुसले. बहादूर खान मागच. पण मराठे जसे पुण्यात घुसले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात आणि उरलेले मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात पोहोचला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच नात. यही तो थे, कहा गए, ढूंढो. 35,000 सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले. वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत? वैतागला बहादूर खान. शोधत राहिला, ढूंढो. पण त्याला काय माहिती आहे, अहो या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3घच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही.
मराठी आता सापडतच नाहीत कळलं. आणि मग बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत मिली हमें, मरहट्टे भाग गए, मरहट्टों को भगा दिया, खासी जीत मिली, चलो वापस. आणि 35,000 सैन्य परत पुण्यातनं रांजणगावच्या दिशेनं वळालं परत जायला. आणि मराठ्यांच्या हेरानी एवढीच बातमी करकुमला असणाऱ्या हंबीरराव मोहितेंना दिली. ते तिकडून पार पुण्यात पोचलेत, इकडून रान मोकळच आहे. हंबीररावांनी आपली 2,000 फौज घेतली, एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थाबडून सुजवले, आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढं सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगद, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लादलेलं किमती सामान घेऊन हंबीरराव निघाले बहादूरगडावरनं परत. करकुमवरनं सांडस पाटस करत पुण्यावरनं रायगड. इकडं बहादूर खान पोचला होता नगरला. जीतम जीतम जीतम. नगरवरनं जसा जसा बहादूरगडाकडे यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळेच ना. मग एक सुजलेला पुण्यात आला. बहादूर खानानं त्याला विचारलं, ये क्या है? तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किनके पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळलं, असं बनवलंय, असं फसवलं. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी इकडं काम तमाम केलं. या खुदा, कैसे है ये मराठे? मला सांगा, बहादूर खानाचं सैन्य किती? 35,000. महाराजांचं किती? 9,000. मग महाराज असं म्हटले का हो, त्यांचे 35,000, आपले 9,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही हो, 35,000 आहेत, आपले 9 वाढवता येत आहेत का? नाही. मग काय करायचं? आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक आहे, त्याच कमी करा. 35च्या 35 इकडे आणून ठेवले ना, वॉचमन गेटमन केले ना कमी. पर्याय निर्माण करणं महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. पर्याय निर्माण करा. माणसं एकाच दरवाजावर धडका मारत बसतात, डोकं फुटतं पण दार उघडत नाही. आणि फुटलेलं डोकं बांधायला मागं वळून बघतो, त्यावेळी कळतो ही उघडीच होती दार. अरे तू बघायचा कधी? पर्याय 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 निर्माण करणं. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले, शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणला, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कैद्याने विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची चर्चा राजानं ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हटलं? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो, फाशी दिली मला, कशाला खोटं सांगेन? वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण तेवढ्या तुम्ही फाशीची शिक्षा दिली. महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजालाच प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजा आहे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हटला, चल ठीक, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं, पण त्या पहिल्या कैद्याला काही कळेना. त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तो कैदी म्हणला, घोडा उडतो वैल का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो.
आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडवू शकतो. अरे काही होईल ना वर्ष आहे माझ्याकडं, मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी आता परत कशाला फिरू, मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. माघार घ्यायची नाही, अजिबात नाही. महाराजांच्या यशाचं सूत्र माघार नाही. ध्येयाच्या दिशेने झेपावत राहा. झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, पण जा. पुढे यश स्वागताला उभं असतं. महाराजांनी दिलेलं हे यशाचं सूत्र आहे. तर मला सांगा, आता बहादूर खानाकडनं 1 कोटी आणले वगैरे वगैरे, ह्या सगळ्यात प्रत्यक्ष लढाई झाली का हो? महाराजांची काय हानी झाली का? काय नुकसान झालंय का? सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. महाराजांनी आम्हाला ते सांगितलं. कशात यश आहे महाराजांचं? का? एक काळ होता आमच्या देशाच्या समुद्रात आम्हाला जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी काळ असा बदलला की आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं झालं तर महाराजांचा परवाना लागायचा. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं आणि त्यांनी चौलच्या कार्यालयात येऊन महाराजांच्या अधिकाऱ्याला मला परवाना हवाय म्हणून सांगितलं. आता परवाना घ्यावा, निघून जावं ना. पण ह्या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. आपल्याला आपल्याबद्दल जेवढं ज्ञान नाही तेवढं आपल्याबद्दल परकीयांना ज्ञान आहे. 189 इंग्रज फक्त या देशात पहिल्यांदा आले आणि इथं येऊन त्यांनी काय केलं तर भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. मग 1000 बोलावले, मग 10,000. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि या देशात इंग्रज होते फक्त 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी 29 कोटी जनतेवर 150 वर्ष राज्य केलं. कशाच्या बळावर? अभ्यास, फक्त अभ्यास. जिज्ञासा नावाचा गुण आहे त्यांच्या, जो महाराजांकडे आहे. काय होत आहेत यशस्वी महाराज? जिज्ञासा. अहो जिज्ञासा असेल तर प्रश्न विचारता, प्रश्न विचारले तर उत्तरं मिळतात, उत्तरं मिळाली तर माहिती मिळते, माहिती मिळाली तर ज्ञान मिळतं. जिज्ञासा महत्वाची. हल्ली आमच्या पोरांकडे जिज्ञासाच नाही. शिक्षक असतील इथं तर ते सांगतील, हल्ली आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारण आहेत. 1 सगळं येतंय, 2 काहीच येत नाही. सगळं. मला कधी कधी बरं वाटतं. बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला खालीच का पडलं. मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पण बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. सगळ्यात मोठी अडचण आमच्या पोरांकडे जिज्ञासाच नाहीये, सगळ्यात महत्वाची. हाय बेकरे महाराजांच्या अधिकाराला जिज्ञासानं काय प्रश्न विचारतोय? तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, तुमच्या महाराजांकडे सामुग्री कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा सखोल अभ्यास तुम्हाला यश देतो. या अभेकरनं दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे सगळं करतायत पण तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, स्वप्न काय, महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा टवला आणि फडकावर ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर तहद पेशावर, सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. अभ्यास, अभ्यास. न लढता महाराजांनी 1 कोटी मिळवली.
फायदा 1 कोटी. आता पार्टी नाही हो. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते आणि परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांचं नियोजन फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नव्हतं. पुढचाही विचार करून ठेवला महाराजांनी. हे 1 कोटी मिळवल्यावर बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाची फौज उभा करेल आणि स्वराज्याच्या राजधानीवर रायगडावर हल्ला करेल. रायगडावर आपली फौज फक्त 10,000 लाखाची फौज घेऊन बहादूर खान आला तर स्वराज्याची राजधानी राखावी कैसे? मग काही करून बहादूर खानाचं आक्रमण थोपवावं लागेल. कुठपर्यंत? आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे. सुरू झालं महाराजांचं बुद्धीचं राजकारण. आणि महाराजांनी मग आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. काझी हैदर बहादूरगडावर पोचले, पण बहादूर खान काय भेटच घेना. नको बाबा, ते फसवतात फार न. पण संकेत असतो, राजकीय वकिलाची भेट घ्यावी लागते. नाईलाजानं बहादूर खानानं घेतली. क्या है? तसे काझी हैदर म्हटले, तुमच्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं हो हे. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. आणि जेव्हा आला, महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्या चळतायत महाराज. 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काझी साहेब, तुम्ही जातीनं बहादूर खान साहेबांकडे जा. त्यांना सांगा आम्ही विनाशर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. आणि गरज पडली बहादूर खान साहेब सांगतील तर आम्ही स्वतः यायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. 10 किल्ले? मग आताच चाव्या आणायच्या. मग संभाजी महाराज कधी येणार? मग शिवाजी महाराज कधी येणार? काझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. तसे काझी हैदर म्हणले, हुजूर, आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत. म्हणजे किल्ले दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय 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 काय? नाही, आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणार आहेत. 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येतं स्वतः, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी. एकदा बादशांच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान म्हणला, एवढंच ना, बादशाचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना? दिले दिले दिले. त्याच्या काही डोक्यातच नाही आले. बरं, तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. मग बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय, लावला फोन. हा अलंपना, आलेत वकील महाराजांचे. हो, नाही, झाली चर्चा. नाही, 10 किल्ले देत आहेत ना? हा विनाट. नाही, संभाजी महाराजांना पाठवतायत. हो, स्वतः महाराज येत आहेत. हा तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद पाहिजेत. हा पाठवताय? ईमेल कशाला? व्हॉट्सअपवर पाठवा ना. नाही हो, एवढा वेगवान काळ. मग काय करायला लागेल? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. या 4 महिन्यात बहादूर खान निवांत. आता महाराज एवढं सगळं देत आहेत. पण महाराजांनी मात्र या 4 महिन्यातच रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले, ये आता कधी पण. औरंगजेबाचे शिक्क्याचे मान्यतेचे कागद पोहोचले तसं बहादूर खानानं तातडीनं आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवले. जा ते महाराजांना द्या. त्यांच्याकडनं 10 किल्ले, संभाजी महाराज ते सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर. महाराजांनी भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला, काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही, ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमची 1 कोटी पळवले? कधी? तुमचे हंबीरराव आलते. कुठं? तुमचे हंबीरराव आले, त्यांनी 1 कोटी पळवले. मग तुमचे काझी हैदर आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते दिमाग दाखवला की आमचा पुत्र धडावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल.
मान खाली घालून गेली हो वकील. तिकडं बहादूर गडावर बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले त्यांनी विचारलं क्या हुआ. वकील म्हटले पुन्हा फसवलं. बिचारा बहादूर खान आता त्यानं औरंगजेबाला कळवलंय हो सगळं. त्याला काय सांगायचं. तुम्हाला पेडगावचा शहाणा म्हण माहिती आहे का. आपल्याकडे वापरतात लय पेडगावचा शहाणा आहेस. तो बहादूर गड पेडगावला आहे आणि ह्यो शहाणा बहादूर खान ज्याला महाराजांनी 3 वेळा फसवला म्हणून म्हणाली पेडगावचा शहाणा. त्याला प्रश्न पडला तर औरंगजेबाला काय कळवायचं. मान्यतेचे कागद आणले 10 किल्ले मिळणार यावे मिळणार. बिचारा बहादूर खान जे घडलं होतं त्यांनी सगळं औरंगजेबाला कळवलं. हुजूर त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं हो. त्याच्या या पत्राला महाराजांनी जे उत्तर पाठवलंय ते मी आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड खजिना घेऊन जाता, अफाट बजमीयत नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता आणि त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटोपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे. औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. तो म्हणला हुजूर तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्याला सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं. आम्हालाही तसंच फसवलं. जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. इतकी भीती होती त्याला महाराजांची, इतकी दहशत होती त्याच्यावरात महाराजांबद्दल, चुकून आला नाही. मी जाणीवपूर्वक विधान करतो छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय. जगाच्या पाठीवर त्यांना तुलना नाही. याचं कारण असं की त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे फक्त 2च लोक भारतीय आलेत. बाकीचे उरलेले सगळे शत्रू परकीय आहेत, परदेशातले आहेत. 50 वर्षात जेवढे शत्रू समोर आले त्यातले सगळे परकीय, त्या देशाचे नामवंत योद्धे. महाराजांनी त्या साऱ्यांचा पराभव केलाय. फक्त 2 भारतीय आहेत. एक मिर्झा राजा जयसिंग आणि 2 अफजल खान, ते इथले आहेत. बाकीचे सगळे परकीय. लाल महालात ज्या शाहिस्ता खानाची बोट छाटली तो नवाब शाहिस्ता खान औरंगजेबाचा सक्का मामा आहे. तुर्कस्तानचा नवाब आहे तो. तुर्कस्तानचा. असा फटका दिला की शाहिस्ता खान परत नाही आला इकडे. लोणावळ्या शेजारच्या उंबरखिंडीमध्ये महाराजांनी कर्तलब खान कोंडला. तो कर्तलब खान कुठला आहे माहितीये. उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंदर रशियाचा. महाराजांनी त्याचा पराभव केला. दिलेर खा अफगाणिस्तानचा आहे तो पराभूत. बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण ॲबिसिनियन्स आहेत पराभूत. इराकचे, इराणचे सगळे योद्धे महाराजाने पराभूत केले. इंग्रज, डच, पोर्तुगीज, इंग्रज इंग्लंडचे, डच, पोर्तुगीज, फ्रान्स सगळे पराभूत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योद्धे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांकडनं आम्हाला तो विचार घेता आला पाहिजे. सर्वोच्च व्हा, सर्वोत्तम व्हा आणि सर्वोत्कृष्ट व्हा. अशक्य काहीच नाही. इंग्रजांच्या नजर कैदेत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या हाती शिवचरित्र आलं आणि शिवचरित्रातल्या आग्र्याहून सुटका या प्रकरणावर त्यांची नजर खेळली आणि त्या प्रकरणानंच त्यांना सुटण्याची प्रेरणा दिली. महाराजांसारखेच ते वेषांतर करून देशांतर करते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आपल्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस सांगतायत या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या आचरणात यावा आणि या स्वराज्याचं सुराज्य व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.